हॅलो स्टुडंट्स, पॉवर ऑफ आय. आपण आत्तापर्यंत कॉम्प्लेक्स नंबरची जी काही आहे त्यातली एक ब्युटी, थोडक्यात आपण असं म्हणूयात, कोणतीही एखादी गोष्ट आपण बघितल्यानंतर त्यातला जो अप्पर लेअर असतो ब्युटीचा, दॅट ब्युटी इज नथिंग बट पॉवर ऑफ आय. ओके, बघा त्याबद्दल काय आपण ब्युटी शोधतोय ते. आयोटा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण ज्यावेळी आय स्क्वेअर घेईन ना त्यावेळी आय स्क्वेअर हा -1 होतो, कारण की आपल्याला माहित आहे आय हा काय असतो, रूट ऑफ -1. त्यामुळे स्क्वेअर केल्यानंतर त्याचा रूट निघून जाईल. ओके, आय क्यूबच्या बाबतीमध्ये आपण आय क्यूबला आय स्क्वेअर इंटू आय असं लिहू शकतो बाय लॉज ऑफ इंडायसेस. मग ह्यामध्ये आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती, -1 इथे बघितलेले आहे बघा. सो -1 इंटू आय, आपली व्हॅल्यू किती येणार आहे, -i. नंतर आपण I⁴ ची जर व्हॅल्यू फाइंड केली तर तो आय क्यूब इंटू आय लिहू शकतो. आय क्यूबची व्हॅल्यू आपली -i आहे, -i इंटू हा आय म्हणजे -आय स्क्वेअर, हा मायनस तसाच राहील. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इंटू हा मायनस म्हणजे +1 होऊन जाईल. नेक्स्ट I⁵ जर तुम्ही फाइंड केला तर तो I⁴ इंटू आय, I⁴ ची व्हॅल्यू आपली आहे 1. सो 1 इंटू आय बिकम्स आय. नेक्स्ट वन I⁵ इज इक्वल टू I⁵ इंटू आय. I⁵ ची व्हॅल्यू आपली आहे आय इंटू हा आय. आय इंटू आय बिकम आय स्क्वेअर अँड आय स्क्वेअर इज -1. बघा ऑर्डर नाहीये, एका ठराविक स्लॉटनं त्यांच्या व्हॅल्यू रिपीट होत आहेत हे लक्षात यायला लागला असेल. I⁻7 म्हणजे I⁻6 इंटू आय. I⁻6 नथिंग बट -1 इंटू आय बिकम्स -i अँड I⁸ इज इक्वल टू I�7 इंटू आय. दॅट इज नथिंग बट इक्वल टू I⁻7 हा -i इंटू हा आय मायनस तसाच I इंटू आय स्क्वेअर, बट आय स्क्वेअर इज वन्स अगेन -1 इंटू मायनस बिकम्स 1. ओके, मग तुम्ही थोडक्यात इथं केलं तर आपली 1 ही जी व्हॅल्यू आहे ती I⁴ ला पण येते आणि I⁸ ला पण येते. बघा आपण त्याच्यानंतर आय ही व्हॅल्यू घेतली, आय ही व्हॅल्यू कुठे येते बघा. आय ही व्हॅल्यू जर तुम्ही बघितली तर I⁵ ला येते, I⁵ ला येते, म्हणजे आयला पण येते आणि I⁵ ला पण येते असं आपण म्हणू शकतो. आयला पण येते आणि I⁵ ला पण येते. ओके, -1 जर बघितला तुम्ही तर -1 हा तुमचा कुठं कुठं येतोय बघा. आय स्क्वेअरला एक सगळ्यात महत्वाचा येतोय, आय स्क्वेअरला एक येतोय आणि आणखीन कुठे येतोय बघा I⁻6 ला एक येतोय. आणि -i जर आपण बघितलं तर तो -i कुठं कुठं येतोय बघा, आय क्यूबला एक येतोय आणि त्याच्यानंतर -i हा I⁻7 ला एक येतोय. आता ह्याच्यावरून आपण एक टेक्निक लॉजिक एक वापरतो. कोणतं लॉजिक आहे ते बघा. I⁴ 8 आहे त्यावेळी उत्तर 1 येते. असंच तुम्ही सिक्वेन्शियली पुढे गेला तर तुमच्या लक्षात येईल 4च्या पटीत असू द्यात, कितीही आयची पॉवर ही जर 4च्या पटीत असेल, मल्टिपल ऑफ जर 4 असेल तर त्याची व्हॅल्यू 1च येणार आहे. म्हणून आपण ह्याला काय करूया तर जनरलाइज्ड करूयात. इन जनरल, अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट, जनरलायझेशन केलं, एक स्टँडर्ड वेपन आपण शोधलं अँड दॅट वेपन इज I⁴n इज इक्वल टू 1. I⁴n 1 इज इक्वल टू आय. 4च्या पटीत असून बाकी जर एक राहत असेल तर I⁴n प्लस 2 इज इक्वल टू -1 अँड I⁴n प्लस 3 इज इक्वल टू -i. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर बोर्ड ॲज वेल ॲज फॉर CET अँड JEE. बघा काय करतोय मी, आयोटाची जी पॉवर आहे त्या पॉवरला फोकस केलंय. जर पॉवर 4च्या पटीत असेल तर उत्तर 1 राहणार आहे. पूर्ण इंटिग्रल मल्टिपल ऑफ 4 असेल, फक्त रिमाइंडर आपला बाकी 1 राहत असेल तर उत्तर आय. रिमाइंडर 2 राहत असतील तर -1 आणि रिमाइंडर 3 राहत असतील तर -i. रिमाइंडर 4 राहणार नाही, त्यामुळे काही विषयच नाहीये. सो हा फॉर्मॅट जर तुम्ही लक्षात ठेवला तर कोणतंही एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. बघा समजा मी एक डेमो एक्झाम्पल घेतो. समजा I⁴48 फाइंड करायचं असेल तर मी काय करेन, ही पॉवर जी 48 आहे 48 ला डिवायडेड बाय 4 करूयात. कंप्लीट भाग जातोय, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो I⁴48 इज इक्वल टू कंप्लीट भाग जात असेल तर उत्तर किती राहते, 1. आलं लक्षात. सिमिलर टू दॅट वे आपण सेकंड एक्झाम्पल घेऊयात. समजा I⁻ मी किती घेतला बघा 17. तर तुम्हाला माहिती आहे 17 डिवायडेड बाय 4 जर केला तर
4चा भाग लागला आणि रिमाइंडर किती राहतोय आपला +1 रिमाइंडर राहतोय आणि मग +1 ला आपल्याला माहित आहे +1 ला किती उत्तर येतं I, म्हणून I⁻17 ची व्हॅल्यू आपण किती लिहू शकतो I. सो I⁻17 इज इक्वल टू I48 इज इक्वल टू 1. लक्षात आलं. मग आपण आयची पॉवर आयोटाची पॉवर कितीही असू द्यात आपण त्याचे एक्झाम्पल ह्या 4 व्हॅल्यू मध्ये कम्युनिकेट करू शकतो, इक्वेट करू शकतो. ऍक्च्युअली त्यासाठी तुम्हाला फक्त हा जनरलायझेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. सिक्वेन्स कशा लक्षात ठेवतोय मी बघा, 4च्या पटीत बाकी 1 बाकी 2 बाकी 3, 4च्या पटीत बाकी 1 बाकी 2 बाकी 3. ओके. आणि त्याचं उत्तर कसं मी म्हणतोय बघा, 1I -1 -I 1I -1 -I. 4च्या पटीत बाकी 1 बाकी 2 बाकी 3, 1I -1 -I. सो दिस इज आवर स्टँडर्ड लॉजिक. आणि ह्या लॉजिक नुसार तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जर ह्या सगळ्यांची ऍडिशन जर केली, 4च्या पटीतला बाकी 1 वाला बाकी 2 बाकी 3 वाला ह्या सगळ्यांची जर ऍडिशन केली, आपण लेफ्ट हँड साइडची ऍडिशन केली, राईट हँड साइडची ऍडिशन केली, तर तुमच्या एक लॉजिक लक्षात येईल. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ आयोटा. 1 + I + -I + -I जर केला तर -I -1 + 1 कॅन्सल होईल, I - I कॅन्सल होईल. थोडक्यात तुम्ही असं लॉजिक वापरू शकता. काय लॉजिक वापरू शकता तर सिक्वेन्शियली येणाऱ्या कोणत्याही 4 टर्म्स असतील म्हणजे I⁴n + I⁴n + 1 + I⁴n + 2 + I⁴n + 3 must be equal to 0 and this is the beauty of power of iota. ओके. मग तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल दिलेलं असू द्या, समजा तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं असेल I + I² + I³ + I⁴. What is the value of this one? Yes, value of this one is 0. We know very well. ह्याची व्हॅल्यू 0 असणार आहे. कोणत्याही 4 सिक्वेन्शियली आपले येणारे जे नंबर्स असतात त्यांची जर ऍडिशन केली तर ती ऍडिशन 101% किती येणार आहे? 0. ओके. सो पॉवर ऑफ आयोटा ही कन्सेप्ट तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजली असेल. करा. ओके. मग आता तुम्हाला बोर्डवरती काही एक्झाम्पल्स दिसत आहेत, आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. ओके. आयोटाची पॉवर कशी असते ते आपल्याला लॉजिक लक्षात आहेच. ओके. I⁻35 ज्यावेळी आपण बघेन, मी डायरेक्ट उत्तर लिहिणार आहे. बघा, 35 जर घेतला तर मी काय करणार, 35 / 4 करणार. बरोबर आहे का? 4 × 1 = 4, 8. बरोबर आहे का? 32 आणि मग 32 नंतर 33, 34 आणि 35 म्हणजे +3. बरोबर आहे का? आपल्याला माहित आहे पूर्ण भाग गेला 1, बाकी 1 राहिली तर I, बाकी 2 -1, बाकी 3 राहिली तर -I, रिमाइंडर 3 राहतोय म्हणजे -I उत्तर येणार आहे. सो I⁻35 ची व्हॅल्यू आपली किती असणार आहे? -I. लक्षात आलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. 93 पॉवर आहे. सो 93 / मी काय करणार आहे 4. बघा, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, राहिला रिमाइंडर 1 झाले 13, 3चा भाग लागला 12 झाला आणि +1 रिमाइंडर किती राहिलाय +1. +1च्या वेळी आपला काय येतो? I येतो. बरोबर आहे का? म्हणजे आपण असं म्हणू शकतो I⁻93 इज इक्वल टू किती? I. आलं का लक्षात? सो इट इज टू इझी. अतिशय सोपं आहे कॅल्क्युलेट करायला. सिक्वेन्स फक्त लक्षात ठेवायचा आहे. पूर्ण भाग 1, रिमाइंडर 1 I, इथं जसा आला तसा रिमाइंडर 2 -1 आणि रिमाइंडर 3 -I. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता सगळ्यांच्या सेपरेट व्हॅल्यू आधी आपण फाइंड करून घेऊयात. I⁻30 ची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करायची असेल तर मी काय करेन बघा बरं, 30 / 4, 7चा भाग राहिला, 2 बाकी राहिले, 2 बाकी म्हणजे इथं आलो आपण -1. किती असणार आहे? -1. सिमिलरली I⁻40 ऑब्विसली तुम्ही लगेच 1 म्हणणार आहे कारण की 4च्या पटीत आहे तो. I⁻50 जर फाइंड करायचं असेल तर I⁻50 काय करणार आहे सांगा बरं. ओके, आपण 50 / 4 करणार आहे. 4 1. ओके. राहिला 1, 10 झाला 2 म्हणजे रिमाइंडर 2 राहतोय. रिमाइंडर 2 म्हणजे किती येणार आहे? -1. सो I⁻50 इज -1. आणि लास्टली I⁻60 च्या बाबतीमध्ये कसं होईल बघा, 60 / 4, वन्स अगेन 1. ओके. 2 राहिला आणि 5. बरोबर आहे का? म्हणजे इथं कंप्लीट भाग जातोय आणि जर कंप्लीट भाग जात असेल तर इथं सुद्धा आपण काय म्हणणार आहे, हा किती आहे? 1. ह्या सगळ्यांची जर ऍडिशन केली तर काय होते बघा बरं, I⁻30 + I⁻40 + I⁻50 + I⁻60 इज नथिंग बट इक्वल टू -1 + 1
प्लस आय रेस टू 50 मीन्स -1 प्लस आय रेस टू 60 मीन्स 1. -1 plus 1 cancel, -1 plus 1 cancel, and this is nothing but 0. So answer of this one is 0. Last one, I raised to 58. Okay, 58 जर आपण बाजूला घेतला डिवाइडेड बाय 4 केला तर 4 1 जा 4 बरोबर. रिमाइंडर राहिला 1. 4 चा भाग लागला आपला 4 चौक 16 17 18 बाकी 2 राहिले. बाकी 2 असतील तर -1 असतं म्हणजे दॅट इज नथिंग बट इक्वल टू 1 upon -1. 1 upon -1 बिकम -1. सो 1 upon I raised to 58 इज नथिंग बट इक्वल टू -1. सो इट्स टू इझी. आपल्याला कोणतेही अशा पद्धतीचं एक्झाम्पल जर आलं तर आपल्या बेसिक आयोटाच्या कन्सेप्टनुसार त्याच्या पॉवरच्या कन्सेप्टनुसार आपण इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता आपण कॉम्प्लेक्स नंबरकडे पुन्हा एकदा जाऊयात. आपण इमॅजिनरी कन्सेप्ट बघितली, पॉवर ऑफ आयची कन्सेप्ट, की ज्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की ती ऑर्डर्ड कॉम्प्लेक्स नंबर नसणार आहे लाईक रिअल नंबर. आणि मग त्याची एक ब्युटी बघितली की इंटिग्रल मल्टिपल ऑफ 4 असेल तर उत्तर 1 येते कंपल्सरी. 1 राहिला तर आय, रिमाइंडर 2 राहिला तर -1 आणि रिमाइंडर 3 राहिला तर -i. चला, ते एक लॉजिक आपल्या लक्षात आलं. तो आपला थोडंसं कसं झालं, आपण एका मुख्य अपडेट करत असताना थोडंसं डिस्ट्रॅक्शन झालं आणि मग आपण इमेजनरीकडे पळत गेलो. बरोबर आहे का. म्हणजे आपलं टार्गेट होतं कॉम्प्लेक्स नंबरकडे जायचं. आपला नवीन नंबर शोधत असताना मग इमेजनरी कन्सेप्ट आल्यानंतर तिच्या कन्सेप्टच्या पाठीमागं आपण लागलो. थोडंसं भरकटलो नाहीये. दॅट इज नथिंग बट द वन्स अगेन ब्युटी ऑफ मॅथमॅटिक्स. मग पॉवर ऑफ आयकडे आपण गेलो, त्याच्या काही कन्सेप्ट बघितल्या. आता ह्या कन्सेप्ट तुम्हाला पुढे सीईटीच्या दृष्टीने एंट्रन्सच्या अतिशय महत्त्वाच्या आहेतच. ओके, आता जरा आपण तिथून पाठीमागे येऊयात आणि आपण जे मेन आपलं हिटिंग टार्गेट आहे कोणतं, कॉम्प्लेक्स नंबर, त्याच्याकडे बघूयात. ओके, मग आतापर्यंत मला माहित झालेलं आहे की कॉम्प्लेक्स नंबर हा z इज इक्वल टू a प्लस आय बी ने रिप्रेझेंट करायचा. ही A is called as a real part of the complex number, B is called as a imaginary part of the complex number. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करतोय अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग अल्जेब्रा मध्ये आपण फर्स्ट कन्सेप्ट जी घेणार आहे, फर्स्ट वन, दॅट इज नथिंग बट इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. ओके, इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. मी CN लिहिलंय ते काही कार्टून नेटवर्क नाहीये, लक्षात घ्या. कॉम्प्लेक्स नंबर आपण म्हणतोय, इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. चला, थोडंसं लॉजिक वापरूयात आपण. 2 रिअल नंबर इक्वल कधी असतात, ते इक्वल असतील तरच इक्वल असतात ऑब्विसली. ओके, म्हणजे रिअल नंबर आपल्याला इक्वॅलिटीमध्ये आपण कशी कन्सेप्ट बघतो ते आपल्याला माहिती आहे. मला आता इक्वॅलिटी बघायची आहे 2 कॉम्प्लेक्स नंबरची. मग आता 2 कॉम्प्लेक्स नंबर घ्यावे लागतील. मग a प्लस आय बीच्या फॉर्मॅटमध्ये असणारा जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे दॅट इज द स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग जर समजा a प्लस आय बी हा कॉम्प्लेक्स नंबर इक्वल टू असेल कुणाला, x प्लस आय बी ह्या दुसऱ्या आय वाय ह्या कॉम्प्लेक्स नंबर बरोबर, हे 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल त्याच वेळी असतात ज्यावेळी त्या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचे रिअल पार्ट आणि त्या 2 नंबरचे इमेजनरी पार्ट्स इक्वल असतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, इफ a प्लस आय बी इज इक्वल टू x प्लस आय वाय देन कंपल्सरी a मस्ट बी इक्वल टू रिअल पार्ट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर, must be equal to real part of this complex number nothing but x, and imaginary part of this complex number nothing but b must be equal to y. So this is the condition for equality of 2 complex number. So what is the definition of equality of 2 complex number? 2 complex number are said to be equal if their real part and imaginary parts must be equal. Okay, म्हणजे आपण इथं डेमोला जर एक्झाम्पल घेतलं बघा, एक्झाम्पल समजा मी असं म्हणलं x प्लस आय वाय इज इक्वल टू -4 प्लस 3/2i, then we can directly say that x must be equal to -4 रिअल पार्ट इक्वेट केलेले आहेत and y must be equal to 3/2. आलं का लक्षात. मग ह्याच्यावरून भरपूर एक्झाम्पल इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबरचे आपण सोडवू शकतो. ओके, अँड दॅट इज नथिंग बट द पार्ट ऑफ कॅल्क्युलेशन. मॅथमॅटिक्समध्ये बऱ्याच वेळेला अशी अडचण होते, आता इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर परफेक्ट जमतोय मुलांना, पण पुढं कॅल्क्युलेट करायला अडचण येतात. म्हणजे तुम्हाला ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये अडचणी असतात. फॉर एक्झाम्पल आपण एक डेमो एक्झाम्पल घेऊयात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, समजा असं असेल x प्लस 2/3 प्लस 4/5i इज इक्वल टू 9 मायनस y/2i. ओके, तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथं हे 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दिली आहेत. ओके, बघा x प्लस 2/3
प्लस 4/5i इक्वल टू 9 मायनस y बाय 2i. जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर दिस इज द कॉम्प्लेक्स नंबर, दिस वन इज द कॉम्प्लेक्स नंबर इन विच रियल पार्ट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर इज येस x प्लस 2/3 अँड इमेजनरी पार्ट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर इज 4/5. येस, तर ह्या कॉम्प्लेक्स नंबर कडे बघितलं की तुम्ही लगेच सांगू शकता रियल पार्ट ऑफ ह्या कॉम्प्लेक्स नंबर किती आहे 9 अँड इमेजनरी पार्ट मायनस y बाय 2. नाउ हियर गिवन इज these two complex number are equal and we know that by equality of two complex number are equal if and only if their real part are equal. What is the real part of this one? This implies real part of this one x plus 2/3 and real part of this one is 9. So x plus 2/3 must be equal to 9. आता हे दोघं इक्वल असतील तर फ्रॉम दिस वन वी मस्ट हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एक्स. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथं जर फाइंड करायची असेल तर एक्स इज इक्वल टू काय होईल 9 मायनस 2/3 ॲडिशन मायनस होऊन जाईल. एक्स इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 27 9 त्रिक 27 मायनस 2 डिवाइडेड बाय 3 अँड देन फायनली एक्स इज इक्वल टू 27 मायनस 2 बिकम्स 25 डिवाइडेड बाय 3. So the value of x is 25 divided by 3. Okay. So similar to that way, from this equality we can equate the value of y. कशी सोडवणार? हे जर इमेजनरी पार्ट कोण आहे 4/5. सो नेक्स्ट स्टेप आपण म्हणू शकतो 4/5 इज इक्वल टू इकडे इमेजनरी पार्ट किती आहे विथ साइन मायनस y बाय 2. येस, ट्रान्सफॉर्मेशन 2 तिकडे केलं मायनस पलीकडे न्यायच्या ऐवजी आता सध्या इकडेच ठेवूयात. सो 4/5 इंटू so minus y becomes 8/5. So the value of y is minus 8/5. So this is our value of y. So algebra of complex number म्हणजे आता आपण सगळा खेळ खेळणार आहे कॅल्क्युलेशनचा. त्यामध्ये आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन आधी रिअल नंबरची परफेक्ट असायला पाहिजेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना रॅशनल नंबरची ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन येत नाहीये. ऑन द फाउंडेशन आपल्या फाउंडेशन कोर्सला जॉईन व्हा. आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये त्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. आत्ताचा जो माझा प्लॅन चालू आहे तो प्युअरली कॉन्सन्ट्रेटेड ऑन द स्टेट बोर्ड. ह्याला पुढं कुठं न्यायचं आहे तर आपल्याला सीईटी आणि जेई कडे न्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला आधी सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. सो सिंपल कन्सेप्ट होती इक्विलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आणि त्या सिंपल कन्सेप्टवरती आपण 2 एक्झाम्पल बघितलेली आहेत की ज्यामध्ये इक्विलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर नुसार आपण एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. व्यवस्थित बघा. ओके, आता इक्विलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंतर आपण एक जी कन्सेप्ट बघणार आहे कॉम्प्लेक्स नंबरची दॅट इज कॉल्ड एज ए कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड दिस इज ऑल्सो मोस्ट इंटरेस्टिंग कन्सेप्ट. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी हा जर आपला दिलेला कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा कॉन्जुगेट हा आपण रिप्रेझेंट करत असताना झेड बारनं रिप्रेझेंट करणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट टास्क. रिप्रेझेंटेशन कसं करायचं आपल्याला माहित असायला पाहिजे. मॅथमॅटिक्स मध्ये डॉटला सुद्धा व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. ओके, व्हेक्टर नावाचं चॅप्टर पुढे तुम्ही बघाल त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल डॉट रिप्रेझेंट केला आणि क्रॉस रिप्रेझेंट केला ह्यांना दोघांना वेगळं मिनिंग आहे. ओके, आपण मॅथमॅटिक्सचं कॅल्क्युलेशन करत असताना बघा 2 × 3 + 4 लिहिलं आणि 2 × 3 + 4 लिहिलं, व्हॅल्यू चेंज होणार आहे. त्यामुळं आपल्याला कॅल्क्युलेशन्स मध्ये थोडंसं फोकस व्हावं लागतं. चला, तो बेसिक कन्सेप्ट आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला नको. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी हा जर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा कॉन्जुगेट आपण झेड बारनं रिप्रेझेंट करायचा आहे आणि कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर इज ऑब्टेन्ड बाय, व्यवस्थित लक्ष द्या, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज ऑब्टेन्ड बाय चेंजिंग द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली. मी डेफिनेशन केलेली आहे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची. बघा, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन साधारणतः अशी होईल इफ झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी देन इट्स अ कॉन्जुगेट is denoted by z bar. Okay, and is obtained by changing म्हणजे चेंज करायचे आहे, चेंजिंग साइन चिन्ह बदलायचे आहे, साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड आणि दिस वर्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट ओनली. इफ झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी देन इट्स कॉन्जुगेट इज डिनोटेड बाय झेड बार अँड इज obtained by
changing sign of imaginary part of z only. Means what? This implies z bar is equal to conjugate काय होईल बघा, a as it is because it is real part आणि इमॅजिनरी पार्ट b आहे, त्याचा साइन इथं प्लस होता तो आता मायनस करावा लागेल. सो z बार इज इक्वल टू a मायनस ib इज आवर रिक्वायर्ड कॉन्जुगेट. ओके, सो दिस कन्सेप्ट इज व्हेरी. चला मग आपण त्याची काही एक्झाम्पल्स बघूयात. समजा फर्स्ट एक्झाम्पल z1 4 - 3i असेल तर z1 ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट आपण z1 बार न दाखवणार आणि फक्त आपल्याला इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज करायचं आहे, रिअल पार्टचं नाही. सो z1 बार बिकम्स 4 + 3i. आलं का लक्षात? ओके, समजा मी कॉम्प्लेक्स नंबर असा घेतला z2 इज इक्वल टू -7 + 3/2i. ओके, सो फॉर दिस वन z2 बार बिकम रियल पार्ट इज ॲज इट इज विथ साइन, इमॅजिनरी पार्टचं साइन फक्त चेंज करायचं आहे. सो दिस इज आवर रिक्वायर्ड z2 बार. आले का लक्षात? चेंजिंग द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ऑफ z ओनली. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट केस. थर्ड वन, सपोज z3 थर्ड कॉम्प्लेक्स नंबर मी घेतोय, समजा तो असा असेल -4/5 + √3i. ओके, ह्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला z3 बार जर घ्यायचा असेल तर दॅट बिकम -4/5 ॲज इट इज अँड प्लस becomes -√3i. Okay, so now take some interesting complex numbers like fourth one z4 is equal to -5i. Okay, so this is also complex number in which a real part is absent. Now this z4 can be represented as 0 i in the standard form of a plus ib. yes, आणि एकदा मी जर स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहिल्या नंतर z4 बार म्हणजे त्याचा कॉन्जुगेट by changing the sign of imaginary part means z4 bar is what? z4 bar is 5i. okay, and similar to that way मी अजून एक एक्झाम्पल घेतो, फिफ्थ वन, and that is nothing but z5 is equal to 10/3. Now z5 is equal to 10/3. Is this complex number? Yes. आता तुम्ही म्हणाल सर हा रियल नंबर आहे की? येस, रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. प्रत्येक रियल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतोच आणि कॉम्प्लेक्स नंबर मध्ये रियल नंबर पेक्षा सुद्धा ज्यादा नंबर्स असतात, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो दिस कॉम्प्लेक्स नंबर कॅन बी रिप्रेझेंटेड इन द स्टँडर्ड फॉर्म ॲज z5 इज इक्वल टू 10/3 + 0i. ओके, अँड नाव फ्रॉम दिस वन वी कॅन रिप्रेझेंट z5 बार इज नथिंग बट द कॉन्जुगेट इज 10/3 plus become -0i. 0 is nothing but 0. So z5 bar can be represented as 10/3. Okay, and now from this one we can get some properties of conjugate of the complex number. आपण ह्याच्या आधी इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबरची एक ब्युटी बघितलेली होती. काय ब्युटी बघितलेली होती? टू कॉम्प्लेक्स नंबर्स आर इक्वल, देन दे रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स आर इक्वल. सिमिलर टू दॅट वे कॉन्जुगेटची डेफिनेशन बघितल्यानंतर आता ज्यावेळी आपण ही एक्झाम्पल सॉल्व्ह केली त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक ब्युटी सापडली. ती ब्युटी कोणती बघा. जर माझा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा असा असेल, असा म्हणजे कसा बघा, z4 काय आहे? -5 आहे, म्हणजे इथं इमॅजिनरी पार्ट फक्त आहे, so this complex number is called as a purely imaginary complex number. काय म्हणायचं याला? प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर. मग ज्यावेळी माझा कॉम्प्लेक्स नंबर हा प्युअरली इमॅजिनरी असतोय म्हणजे त्याच्यामध्ये रिअल पार्टच नसतोय, त्या केसमध्ये z4 आणि z4 बार जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तुम्हाला लक्षात येईल की -5 आहे आणि z4 बार आहे 5 आहे, म्हणजे साइन मध्ये आहे. सिमिलर टू दॅट वे बघा, ह्या दोन गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करायच्या होत्या. सिमिलर टू दॅट वे तुम्ही फिफ्थ एक्झाम्पल बघा, z5 इथं किती आहे? 10/3 हा रियल आहे म्हणजे इथं इमॅजिनरी पार्टच नाहीये. सो दिस कॉम्प्लेक्स नंबर इज कॉल्ड एज ए प्युअरली रियल कॉम्प्लेक्स नंबर. दिस वन इज प्युअरली इमॅजिनरी अँड दिस वन इज प्युअरली रियल कॉम्प्लेक्स नंबर. ज्यावेळी दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा प्युअरली रियल कॉम्प्लेक्स नंबर असतो त्यावेळी त्याचा कॉन्जुगेट जर तुम्ही ऑब्झर्व केला तर 10/3. म्हणजे इथं एक टेक्निक लक्षात आपण ठेवू शकतो. ज्यावेळी दिलेला कॉम्प्लेक्स नंबर z
दिलेला कॉम्प्लेक्स नंबर झेड हा प्युअरली रिअल असेल, प्युअरली रिअल असेल तर दिस एम्प्लाय झेड इज इक्वल टू झेड बार, दोन्ही सेम असतात. आणि जर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा प्युअरली इमॅजिनरी असेल तर इन दॅट केस झेड इज इक्वल टू मायनस झेड बार, साइन मध्ये चेंज होणार आहे. अँड दोज आर प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट. ओके, सो कॉन्जुगेट म्हणजे काय तर चेंजिंग द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ओनली. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघितले, इथपर्यंत बेसिक एक्झाम्पल्स होते. प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट घेतला तर त्यामध्ये फक्त साइन चेंज होतोय, आणि प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर जर घेतला तर तो कॉन्जुगेटच्या वेळी आहे तसाच राहतोय. सो when the given complex number is purely real, z is equal to z bar, and when given complex number imaginary, z is equal to minus z bar. Means what? That change the sign only. Okay, imaginary जर purely असेल तर तो फक्त काय करतो, साइन चेंज करतो. ऑब्झर्व द एक्झाम्पल्स. ओके, मग आता तुमच्या लक्षात आलं असेल दिलेले दोन कॉम्प्लेक्स नंबर हे इक्वल कधी असतात तर त्यांचे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असायला पाहिजेत. दिलेला कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट आपण झेड बारनं रिप्रेझेंट करणार आहे, आणि तो कसा ऑब्टेन होतो तर चेंजिंग साइन ऑफ इनर पार्ट ऑफ गिवन कॉम्प्लेक्स नंबर ओनली. ह्यामध्ये दोन नोट पॉईंट आपण बघितले. जर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा प्युअरली इमॅजिनरी असेल तर त्याच्यामध्ये झेड बार मध्ये कॉन्जुगेट साइन चेंज होतो, आणि जर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा प्युअरली रिअल असेल तर त्याचा झेड बार सुद्धा तोच राहतो, म्हणजे सेम असतो. ओके, ह्या प्रॉपर्टीचा वापर तुम्हाला पुढे कुठेतरी करता येईल, सीईटी मध्ये करता येईल, जेई मध्ये करता येईल. ओके, सो आता तुम्हाला अल्जेब्रा कॉम्प्लेक्सचा म्हणजे आता ऍक्च्युली आपण मेन ट्रॅकला आलेलो आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरकडे आलेलो आहे, त्याचा अल्जेब्रा बघायला लागलेलो आहे. त्यासाठी पहिल्या स्टँडर्ड केसेस बघितल्या, म्हणजे इक्वेलिटी बघितली, कॉन्जुगेट बघितला. आता ऍक्च्युली त्याच्या मुळापर्यंत आता जाण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे आता काय करूयात, आता आपण दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन कशी करायची हे आता बघणार आहे. ओके, मग त्यासाठी आता रेडी राहा. आपण कॉम्प्लेक्स नंबरची नेक्स्ट अल्जेब्रा बघणार आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन.